मालेगाव पालिकेमध्ये उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानाचा फोटो पाहायला मिळाला। उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावला गेलाय। टिपू सुलतानाचा फोटो लावल्याने नव्या वादाला आता तोंड फुटलंय। मालेगावच्या उपमहापौरांकडून टिपू सुलतानाचं उदात्तीकरण केलं जातंय का असा सवाल हा फोटो समोर आल्यानंतर मात्र उपस्थित झालेला आहे। त्यांच्या दालनामध्येच टिपू सुलतानचा हा फोटो बघायला मिळालेला आहे। निर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनामध्ये त्यांनी टिपू सुलतानचा फोटो लावल्याचं बघायला मिळालंय। त्यामुळे त्या टिपू सुलतानचं उदात्तीकरण करतायत का असा सवाल या फोटोनंतर मात्र उपस्थित झालेला आहे। मालेगावमधील हे दृश्य महापौर उपमहापौर निवडीनंतर उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांच्या दालनामध्ये हा टिपू सुलतानाचा फोटो बघायला मिळालाय। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी प्रदीप जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रदीप, नेमका उपमहापौर यांच्याकडून टिपू सुलतानाचं उदात्तीकरण केलं जातंय का असा सवाल हा फोटो समोर आल्यानंतर मात्र उपस्थित होतोय। नक्कीच ही जी घटना आहे ही खळबळजनक आहे। मालेगाव महानगरपालिकेतील समाजवादी पार्टीचे 9 वर्षीय उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात वादग्रस्त टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आता वेगळ्याच वादाला इथे म्हणजे फुटलेले आहे। व इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टी व काँग्रेस या पक्षाचे सेक्युलर फ्रंट उपमहापौर आहेत ते व त्यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावलेले आहे व ह्या कारणाने आता संपूर्ण मालेगावात निषेध व्यक्त होत आहे। संपूर्ण जे गावातील किंवा मग मालेगावातील जे खेड्यातील जे माणसं असतील किंवा नागरिक असतील तेही आता आक्रमक झालेले आहे व निषेध व्यक्त करत आहेत व काही हिंदुत्ववादी संघटनेचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा मग नागरिक असतील तेही महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी जात आहेत। हो प्रदीप, आता तिथे काय वातावरण आहे? हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं आपण म्हणताय। जी, आता तर सर्व हिंदुत्ववादी संघटना महानगरपालिकेत पोहोचले आहेत, मात्र आता तिथं उपमहापौर जागेवर नाहीयेत। पण आता कुठेतरी घोषणाबाजी होत तिथे आक्रमक झालेले आहेत हिंदुत्ववादी संघटना। हिंदुत्ववादी संघटनांसह आणखी कोणत्या संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून निवेदन आता पुढे दिलं जाईल का? नाही, संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आता तरी तिथे हजर आहेत। या ज्या नवनिर्वाचित उपमहापौर आहेत शान ए हिंद यांच्याकडून हा फोटो समोर आल्यानंतर त्यांची कुठली प्रतिक्रिया समोर आली आहे का? अजून तर प्रतिक्रिया त्यांच्या समोर आलेली नाहीये। आम्ही त्यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी आम्ही ट्राय करत आहेत, मात्र आता अजून ट्राय करत आहेत पण अजून काही कॉल वगैरे किंवा मग त्यांनी बाईट्स वगैरे काही दिलेली नाही। अजून त्याच्यावर प्रतिक्रिया अजून काही झालेली नाही त्यांची। यासह हिंदुत्ववादी संघटना ज्या आक्रमक झालेल्या आहे त्यांच्याशी आपलं काही बोलणं झालेलं आहे का? नाही, अजून तर काही बोलणं झालेलं नाही, कारण अशी माहिती भेटली की तिथं ते पोहोचले। प्रदीप, आपण असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत माजी खासदार नवनीत राणा जोडल्या गेलेल्या आहेत। नवनीत राणाजी, खरं तर मालेगावच्या नवनिर्वाचित उपमहापौर यांच्याकडून हा त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे टिपू सुलतानचं उदात्तीकरण केलं जातंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। यावर आपली प्रतिक्रिया? ज्या देशात हे लोक राहतात, ज्या महाराष्ट्रामध्ये लोक राहतात, ज्या मातीमध्ये राहतात, ज्या राज्याचा खातात, देशाच्या खातात आणि नेहमी यांचं हेच चालू असते आणि गातात पाकिस्तानचं, टिपू सुलतानचं आणि औरंगजेबचं, म्हणून त्या मालेगावचं असा इतिहास राहिलाय की त्या क्षेत्रामध्ये खासदारकीचे इलेक्शन होते आणि तेव्हा 5 विधानसभात आमचे जे खासदारकीचे इलेक्शनसाठी उमेदवार जे भारतीय जनता पार्टीचे होते ते लीडवर होते। फक्त मालेगाव जिथून सुरू झालं तिथून 1.5 लाख मायनस झाली। अजूनही जर आमचे लोक समजत नसन की यांना पुढचं भविष्य काय करायचं आहे तर कोणीही कोणाला समजून सांगू शकत नाही। यांना हे जे टिपू सुलतान लावणारे लोक आहे, औरंगजेबची फोटो लावणारे हे जे लोक आहे, तिथे कबरावर जाणारे जे लोक आहे औरंगजेबचे, त्यांना महाराष्ट्रातून काय पूर्ण देशातून हाकलून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। ज्या राज्याचा खातात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज लावत नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान करत नाही, भारत माता की जय बोलत नाही,
वंदे मातरम बोलत नाही. आणि या लोकांना या महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून देतो आणि महापौर बनवायला लावतो. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. ज्या टिपू सुलतानला कोणी ओळखत नाही, पाळखत नाही, ज्यांनी अत्याचारच केले आपल्या हिंदूंवर, जे औरंगजेब आहे त्यांचे फोटो लावून हे सगळे करतात. हो. तर आता तरी हिंदू लोकांनी विचार केला पाहिजे की हे जे म्हणतात, MIM म्हणते, काँग्रेस म्हणते की बुरकेवाली प्रधानमंत्री बनेगी, तर जर महापौर बुरकेवाली झाली आहे महाराष्ट्रामध्ये तर पुढचं भविष्य हिंदू लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हो. नवनीतजी, खरं तर औरंगजेबाचं आधी उदात्तीकरण, आता टिपू सुलतानचं उदात्तीकरण, वारंवार असं नेमकं का घडतंय? आपल्याला काय वाटतं यावर? नाही, त्यांची कॉम्पिटिशन चाललेली आहे या देशामध्ये. जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये राहायचो तर सकाळी जेव्हा भारत माता की जय आम्ही बोलायचो तर हेच लोक, काँग्रेसवाले असो की MIM वाले असो, तर भारत माताची जय बोलत नव्हते. तर तिथून लक्षात आणलं पाहिजे की जेव्हा वेगळं पूर्ण देशामधून यांना बाहेर काढलं, मुस्लिम लोकांना पाकिस्तानमध्ये पाठवलं, तर 30% लोक इथेच राहिले. हा 30% लोकांमुळे आज महापौर त्यांची बुरकेवाली होऊन राहिली आणि त्याच 30%च्या भरोश्यावर ते आज काय म्हणत आहे की प्रधानमंत्री बुरकेवाली होईल. मला असं वाटते आम्ही तरी सगळे लोक एक झाले पाहिजे. आपण एक नाही राहतो आहे म्हणून हा सगळं चित्र आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते, हे लोक आपली जी पाकिस्तानवर प्रेम करणारे आहे, हिरवा घेऊन फिरणारे आहे, टिपू सुलतानाला डोक्यावर घेऊन फिरणारे आहे, तर त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे ना आपण सगळ्यांनी. नवनीतजी, अशा पद्धतीनं फोटो लावणं हा जो सगळा प्रकार आहे तो चिथावणी देणारा प्रकार आपल्याला वाटतोय? 100% आहे. या लोकांची मंशा अशीच राहते. बम ब्लास्ट हेही करतात, दिल्लीमध्ये बम ब्लास्ट हेच करतात, ताजवर मुंबईमध्ये अटॅक 26/11 हेच करतात, पुलवामा अटॅक हेच करतात, काश्मीरमध्ये समाज विचारून, जात विचारून, हिंदू विचारून हेच मारतात. आणि या लोकांना महापूर जर आमच्या महाराष्ट्रामध्ये होत असन तर आपण सगळ्यांनी लक्षात आणलं पाहिजे की यांचे येणाऱ्या भविष्यामध्ये हे काय लक्षात ठेवून बसलेले आहे. नवनीत राणाजी, आपण सोबत राहा. पैगंबर शेख आपल्या बरोबर आहेत. पैगंबर शेख जी, आपली प्रतिक्रिया. हा, बोला. बरं, पैगंबर शेख आपल्या बरोबर आहेत, मुस्लिम अभ्यासक आपल्यासोबत आहेत. पैगंबर शेख जी, हा जो प्रकार आहे त्यावरनं स्वाभाविकपणे वाद निर्माण होणार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, मला समजत नाही वाद निर्माण होण्यामागचं कारण काय आहे नक्की. एक तर पहिली गोष्ट, त्या इस्लाम पार्टी ज्या आहेत त्याच्या महापौर नसरीन बानो यांनी महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिली घोषणा केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ते मालेगावमध्ये उभारणार आहे. मला समजत नाही की काय नक्की याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्शियल असं काय आहे, आक्षेपार्ह असं काय आहे. आज टिपू सुलतान जे होते ते ब्रिटिशांच्या विरोधात जे लढाईच्या दरम्यान जे पहिल्या ज्या लोकांनी शहीदत्व पत्करलं त्याच्यापैकी टिपू सुलतान हे एक आहे. आणि आपण स्वातंत्र्यवीरांना, पैगंबर शेख, आपलं म्हणणं आहे की यात वाद निर्माण होण्यासारखं काय आहे? आनंद दवे आपल्या सोबत आहेत, हिंदू महासभेचे. आनंद दवे जी, पैगंबर शेख म्हणतायत की टिपू सुलतानचा फोटो लावला तर वाद होण्यासारखं काय? आपल्याला या सगळ्या घटनेवर काय वाटतं? आता त्यांना विचारा, ते कोणत्या टिपू सुलतानचा इतिहास सांगता येतो. तो टिपू सुलतान ज्यांनी हिंदूंचे अक्षरशः मुंडके रचवले होते, मनोरे रचवले होते, त्या टिपू सुलतानचं यांच्या परंपरेशी, यांच्या खानदानाशी, यांच्या एडियन्सशी काय संबंध आहे आम्हाला सांगा. कोण लागतो टिपू सुलतान यांचा किंवा भारताचा? काय त्याचा माथीवीरांनी ती पुस्तकं लिहिली का? त्या पुस्तकांमध्ये टिपू सुलतानचे रेफरन्स दिले का? एक मिनिट पैगंबर शेख, एक मिनिट, त्यांचं बोलणं पूर्ण होऊ दे. दवे बोला आपण. दवे, तुम्हाला हिंदूंना जे आवडत नाही ना ते करायचं, फक्त हिंदूंना डिव्हायसचं काम तुम्ही करता मुद्दामून. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, महालाच्या बाजूला 4 मंदिरं होती, हिंदूंचीच मंदिरं होती. कितीतरी मंदिरांना टिपू सुलतानने दान दिलेलं आहे. दसऱ्याच्या वेळी देखील त्यांनी दान केलेलं आहे. कायदा कानून काही होणार नाही, आरोप प्रत्यारोप गुन्हे FIR काही होणार नाही. यांना दिसतील तिथं कानाखाली मारले गेल्या पाहिजेत, त्याशिवाय ही लोक सुधारणार नाही. आणि माझं भारतीय जनता पक्षाच्या कानाखाली स्वतः समोर जावं, भारतीय जनता पक्षाचं आव्हान आहे की तुम्ही
तुम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्याचं उपमहापौर पद रद्द करा. नाही कानाखाली मारण्यासाठी आहे ना दवेंनी स्वतः पुढे जावे, बहुजनांना पुढे पाठवू नये. जर तुमच्यामध्ये दम असेल, गृहमंत्र्यांमध्ये ताकद असेल, खरे हिंदुत्ववादी असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, उपमहापौर पदाला अटक करा, त्याला जेलमध्ये टाका. बरं दवे एकच मिनिटं पैगंबर शेख यांना त्यांचं म्हणणं मांडू दे. पैगंबर शेख, नाही माझं म्हणणं आहे की आक्षेप काय आहे, मुळात टिपू सुलतान यांच्या महालाच्या बाजूला हिंदूंची मंदिरं होती. टिपू सुलतानने अनेक हिंदू सणांना जे आहे त्यांनी दान वगैरे दिलेले आहेत. दुसरी गोष्ट दवे जे म्हणतात की कानाखाली वगैरे मारली पाहिजे, माझं म्हणणं आहे दवेंनी स्वतः जाऊन कानाखाली मारावी. बहुजनांना कानाखाली मारण्यासाठी कशाला सांगताय तुम्ही? बोलायला जे आहे ते पेटी आहे आणि भांडायला जे आहे ते बहुजन, असं कसं चालेल बरं? नाही पण पैगंबर शेखजी, मगाशी नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिली, आता दवेही म्हणतायत की हा चिथावणी देण्याचा प्रयत्न आहे का? कशी चिथावणी, काय चिथावणी मला समजत नाही की इथे जे आहे शेतकऱ्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत आहे, उत्तरासाठी तुमच्याकडेच येतोय दवे. एकच मिनिटं दवे, उत्तरासाठी आपल्याकडेच येतोय. पैगंबर शेख आपला मुद्दा ठेवा. चिथावणी देण्याचा प्रयत्न आहे मला का? समजा काय संबंध? ज्या टिपू सुलतानने महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार दिला त्या टिपू सुलतानचा फोटो लावल्याने कोणाला चिथावणी दिली जाणार आहे? सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे. हे सगळे जे आहेत या सगळ्या गोष्टी या नुसत्या रचल्या जातात आणि मुख्य मुद्द्यांपासून जे आहे ते वारंवार दूर लोटलं जातं. मुख्य मुद्दे काय आहेत सध्याच्या घडीला? पण पैगंबर शेखजी, टिपू सुलतानचा जो इतिहास दवे सांगतायत तो खोटा आहे का? मग दवेंना उत्तर देऊ दे. पैगंबर शेखजी, दवेंना उत्तर देऊ दे. पैगंबर शेखजी, दवे बोला. आपण टिपू सुलतानच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या काळात असं महिलांना उघडं फिरता येत होतं का? त्याचे पुरावे आहेत का? टिपू सुलताननी त्यात बदल केला असा हा म्हणतोय हिरो, म्हणजे याचा अर्थ त्याच्या आधी वडिलांनी आणि आजोबांना ते चालत होतं का? काय आपण बोलतोय? बोलताय हो, लाजा वाटत नाही? टीव्ही चॅनलवर बसताना काय शब्द वापरताय? आम्हाला तुम्हाला लाजा तुम्ही काय लाजा विकून खाल्ल्यात का? मग दवेंनी लाजा विकून खाल्ल्यात का खोटं बोलताना? आजोबांच्या काळात काही यांनी काही ठेका घेतलेला आहे का कुठलाही इतिहास कशाही पद्धतीने विकृत मांडायचा? अफजल खान महाराष्ट्रात चालणार नाही, शाहिस्ते खान महाराष्ट्रात चालणार नाही, कसाब महाराष्ट्रात चालणार नाही, नाही आणि नाही. कृष्णा कुलकर्णी पण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, हे पण सांगा सासूनच तेवढं दवे. कृष्णा कुलकर्णी का तुमचा नातेवाईक होता काय? नाहीच चाललं पाहिजे. 5,000 कृष्ण कुलकर्णीला रोज कापावं, रोज मारावं. कृष्ण कुलकर्णी तुम्ही मारणार आहात का स्वतः? पैगंबर शेख, दवेंना एक प्रश्न विचारतो. तुम्ही जो मगाशी मुद्दा तो शैतानच होता. दवे, पैगंबर शेख म्हणतायत की टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. ही बाजू तुम्ही कशी बघता? नाही पूर्ण टिपू सुलतान व्यक्तिमत्वाला विरोध आहे की काही कृतींना विरोध आहे? नाही, ऐका. ब्रिटिशांसाठी लढा दिला तो स्वतःच्या राज्य वाचवण्यासाठी दिला. यांना तो देशभरात जिहाद पोचवायचा होता, त्यासाठी तो लढा होता. जेव्हा त्यांच्या लक्षात होतं की आता आमच्या काही राहणार नाही, हिंदूंकडे सगळं चाललंय, आज नालायक टिपू सुलतान थांबलेला आहे, हे सुद्धा इतिहास मान्य आहे ना. स्वतःच्या राज्यासाठी ही जी लाईन आहे ह्या लाईनीचा रट्टा मारण्याशिवाय दवेंकडे दुसरं काही आहे का? मला एक सांगा. कुठेही काही झालं की लगेच जिहाद चालू आहे, अमकं चालू आहे, ढमका चालू आहे, याच्या पलीकडे दवे यांच्याकडे काय आहे का? कारण की सगळ्यात पहिली गोष्ट ज्या आहे त्या काळामध्ये दवे 2 मिनिटं थांबा. दवे तुमचा आकलन कमी आहे. दवे 2 मिनिटं थांबा जरा. एक 2 मिनिटं जरा थांबा. एकतर टिपू सुलतान ज्या काळामध्ये लढत होता त्या काळामध्ये सर्वत्र हुकुमशाही होती. प्रत्येक जण बरं पैगंबर शेख आणि आनंद दवे, आपल्या दोघांचे आभार. आपण यासाठी वेळ दिला आणि आपली मतं मांडली, त्यासाठी आपल्या दोघांचे आभार. वेळ कमी आहे म्हणून मी आपल्या दोघांनाही थांबवतो.